ग्रामीण शेतकरी भाग असलेला असा आपला तालुका आहे। वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नवनवे प्रश्न हे सातत्याने निर्माण होत आहेत। एकीकडे पूर्णपणाने शेतीवरती अवलंबून असलेला आपला तालुका आता या हळूहळू या तालुक्याचं या परिसराचं स्वरूप बदलत चाललं। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संधी निर्माण व्हायला लागल्या आहेत। पलीकडे पनवेल तालुक्यामध्ये होत असलेला विमानतळ, या विमानतळाच्या अनुषंगाने आपल्या परिसरामध्ये नैना हे प्राधिकरण जाहीर झालं। नैनामध्ये नवीन विमानतळ प्रकल्पग्रस्त किंवा आपण म्हणूया न्यू एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल नोटिफाईड एरिया म्हणजे नवीन विमानतळ प्रभावित या ठिकाणी अधिसूचित क्षेत्र, नवीन विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र, या क्षेत्रामध्ये विमानतळाच्या 25 किलोमीटर क्षेत्रामध्ये येणारे जे क्षेत्र आहे या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा। उगाच कुठेतरी ग्रामपंचायतीमध्ये आला बिल्डर दिली परवानगी असं घडू नये, त्याचा नियोजनबद्ध विकास व्हावा। त्या गावामध्ये सार्वजनिक सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जाव्यात। शाळा, रस्ते, गटार, स्मशानभूमीपासून अन्य सगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा पाण्यापासून या व्यवस्थित देता याव्यात यासाठी या प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे। उद्याच्या काळामध्ये या परिसराचा होणारा विकास, हा विकास होत असताना त्या विकासामध्ये इथला जो स्थानिक तरुण आहे, इथल्या ज्याचा या ठिकाणी प्रकल्प वेगवेगळे येतील, त्या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन जायची आहे त्या प्रकल्पग्रस्त म्हणवलेल्या जाणाऱ्या आपणा सर्व तरुणांना इथल्या विकासामध्ये योग्य ते स्थान मिळालं पाहिजे, सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, याचा विचार करून भविष्य काळाची पावलं ती टाकण्याची आवश्यकता आहे। शासन आपल्या परीने हे काम निश्चितपणाने करणार आहे। शासन हे काम करत असताना शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत हे काम होत असतं आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने सगळं पाहण्यापेक्षा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही आम्ही काम करतोय, हे कार्यकर्ते आपण किती सजगपणानं आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं हित जपतोय, आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्यातल्या तरुणांना, आपल्या गावातल्या कमावत्या हातांना योग्य त्या पद्धतीनं आधार देण्याचं काम या ठिकाणी सरकार कसं करू शकेल, तर या ठिकाणी तुमच्या आमच्या जे आपण या ठिकाणी जे सूचना करणार आहोत, तुमच्या आमच्या ज्या मागण्या असणार आहेत, या सूचना आणि मागण्याच्या आधारावरती आपल्याला पुढे जायचं आहे। आणि म्हणून या दृष्टिकोनातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्या आमच्यावरती खूप महत्त्वाची जबाबदारी आहे। जर आपण विरोधी पक्षात असतो तर कदाचित या ठिकाणी आपल्यावरती इतकी मोठी जबाबदारी नसती, कदाचित मी म्हणतो, पण शासन म्हणून या ठिकाणी जेव्हा केंद्र सरकार तिथे बसलंय, राज्य सरकार तिथे बसलंय, तेव्हा तुमच्या आमच्या गावातल्या प्रत्येक वाडीमधल्या प्रत्येक आदिवासी असू द्या, सर्वसामान्य बहुजन समाजातला माणूस असू द्या, या प्रत्येक माणसाची सरकारकडून अपेक्षा आहे। आता ही सरकारकडून असलेली अपेक्षा ही सरकारमध्ये बसलेल्या भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आपले खासदार असतील, भारतीय जनता पक्षाचे किंवा युतीचे जे आमदार असतील यांच्याकडून ही अपेक्षा आहे। आणि म्हणून या आमदारांच्याकडून, खासदारांच्याकडून असलेल्या अपेक्षा, या सरकारच्याकडून असलेल्या अपेक्षा, या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आज जर तुम्ही आम्ही पुढे नाही आलो तर ती जागा दुसरं कोणीतरी घेईल आणि या सरकारच्या योजना इथं येतील, सरकारचा प्रकल्प या ठिकाणी कदाचित येतील, सरकारच्या सुविधा काही या ठिकाणी मिळू शकतील, पण या मिळणाऱ्या या सुविधा, या राबवल्या जाणाऱ्या योजना, हे इथे येणारे प्रकल्प, या सगळ्याचं श्रेय मात्र आपल्याला मिळणार त्या ठिकाणी नाही। आणि कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जागरूक राहावं लागणार आहे की शासन काय करतंय ते लोकांपर्यंत नेण्याची तुमच्याची जबाबदारी आहे। मित्रांनो, सदस्य नोंदणीच्या अभियानामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी भाग घेतला। या सदस्य नोंदणी अभियानाच्या मध्ये भाग घेत असताना या तालुक्यामधल्या प्रत्येक गावागावापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला, जितकी जमेल सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न केला। आता या सदस्य नोंदणी नंतरचा टप्पा आपला आहे ते महासंपर्क अभियान, की ज्याला आम्ही सदस्य बनवलेला आहे तो कदाचित भारतीय जनता पक्षाचा पहिल्यांदा सदस्य बनवला, मग त्या सदस्यापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचलं पाहिजे। त्याच्यासाठीचे फॉर्म ते आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत, ते फॉर्म घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांची माहिती आपल्याकडे गोळा केली पाहिजे आणि ही माहिती तालुक्याच्या ठिकाणी, ही माहिती आपल्या राज्य स्तरावरती ती आपल्याकडे जर असली तर निश्चितपणाने त्या माहितीच्या आधारावरती लोकांची अपेक्षा काय आहे, लोकांना काय हवंय ते देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल। आज
भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्याला पक्षाची कदाचित पूर्णपणे ओळख नसेल. मी आज आपल्या या बैठकीला आलोय. काही दिवसांपूर्वीच आमची भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची ही मुंबईमध्ये रंगशाळामध्ये बैठक झाली. पश्चिम विभागाच्या आमदारांची बैठक होती, खासदारांची बैठक होती. तर त्याच्यामध्ये गुजरात होतं, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, दमण दीव, दादरा नगर हवेली इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली. आणि ती बैठक जेव्हा झाली, बैठक सुरू झाल्यापासून शेवटापर्यंत या ठिकाणी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, काय केलं पाहिजे त्याच्यात मार्गदर्शन केलं. आणि ज्या ज्या वेळेला मध्ये मोकळा वेळ असेल, या मोकळ्या वेळेमध्ये आता धारक साहेबांनी आपल्यासाठी या ठिकाणी गाणं म्हटलं. खरं तर ते समूहगीत होतं, तशा पद्धतीची समूहगीतं त्या ठिकाणी गायली. गुजरात राज्याचे अध्यक्ष ज्यांचं वय आजच्या तारखेला 60 ते 65 वय आहे, 60 ते 65 वयाच्या गुजरातच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांनी सगळ्यांनाच आवाहन केलं की तुम्हाला कोणाकोणाला एखादं गीत येतं समूहगीत, तिथं या आणि ते गा. गुजरातच्या प्रदेशाध्यक्षांनी अतिशय सुरेल आवाजामध्ये एक समूहगीत त्या ठिकाणी म्हटलं. आणि काम करत असताना कधीतरी आपल्याला निराशा येते की अरे आपण ध्येयवादाच्या गोष्टी करतो, पण आपल्या समोरचं बघतो जग आपण बघतोय, हे जग अतिशय व्यावहारिक झालेलं आहे. हे जग काय सांगतंय, जिथं फायदा असेल तिथे जा. हे जग काय सांगतंय, आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा असेल तिथेच जा. हे जग काय सांगतंय, आम्ही या ठिकाणी जर आमचा मोठेपणा विरोध असू तर आम्ही कशाला राहा. पण याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष ही जी विचारसरणी आपली मानतो, ही विचारसरणी त्यागाची आहे, ही विचारसरणी देशहिताची आहे. आणि त्यामुळे ही विचारसरणी जर राबवायची असेल तर त्यासाठी सांघिक शक्ती ही खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून सांघिक शक्तीचं या ठिकाणी जर आपण आव्हान पेलणार असू आणि ती पेलून आपण पुढे जाणार असू तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांना हातभार दिला पाहिजे. आपण पुढे जातो तर मागचा आपला मागे राहिलाय तर त्याला मदतीचा हात देऊन त्याला पुढे येऊन गेलं पाहिजे. याच्यासाठी सांघिक भावना निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीची समूहगीतं घेतली जातात. त्या कार्यक्रमामध्ये तुमच्यापैकी बहुतेक जणांसारखं लोक गाणं गात आहेत आणि आम्ही आपल्या कोरसमध्ये गातोय, अशी माझी त्या दिवशी अवस्था झाली. कदाचित आपल्यापैकी काही जणांनी आता नव्यानं प्रवेश केलाय, माझ्या त्या सहकार्याची अवस्था झाली असेल. पण मी आपल्याला सांगतो, पनवेल तालुक्यामध्ये ज्यावेळेला आम्ही विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये गायक साहेबांनी सांगितलं आपल्यासारख्या सर्वांच्या सदिच्छांवरती आशीर्वादावरती त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपण यश मिळवलं. पण यश मिळवल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी विनंती केली रामभाऊ माळी प्रबोधिनीला की आमच्या निवडक कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घ्यावं. दादा साहेबांनी काही विषय सुचवले, आम्ही त्यांना विनंती केली आणि प्रमुख कार्यकर्त्यांचं आम्ही प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी घेतलं. आमदारांचं आमचं प्रशिक्षण शिबिर तिथं वेगळं झालं, महाराष्ट्राच्या आमदारांचं. आम्ही पनवेल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो, त्यांचं प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी झालं. पुढच्या आठवड्यामध्ये पनवेल तालुक्यातल्या निवडक महिला गेल्या आणि महिलांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी झालं की भारतीय जनता पक्षाची विचारसरणी काय, भारतीय जनता पक्ष कुठल्या तत्वांना मानतो आणि पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्या तुमच्या आमच्या समोरची आव्हानं काय याची चर्चा त्या ठिकाणी आम्ही केली. पण या दृष्टिकोनातून आमचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं. त्याही ठिकाणी काही सांघिक गीतं आम्ही शिकलो. आज या ठिकाणी तुम्ही आम्ही एका समान जे आपण रेडिओ आपण ज्या वेळेला ट्युनिंग करत असतो, तर रेडिओ ट्युनिंग करत असताना 558 लावलं म्हणजे आपलं या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं आपलं चॅनल लागेल. 558 चॅनल लावल्याच्या ऐवजी तुम्ही आता त्याच्या ऐवजी जर 531 लावलं तर काय फरक पडेल. पण 531 लावलं तर आपल्याला ते ऐकायला येणार नाही. पण तुम्ही या ठिकाणी मी 558 लावले, मला ऐकायला येते. हिरोडकर सर म्हणाले नाही 531 ला लागत असेल तर मी ऐकेल, नाही तर ऐकायची तयारी नाही. दिवसभर थांबून जाते पण त्यांना काही ऐकायला यायचं नाही का, कारण ते 558 ला ते चॅनल लागतं. पण तशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला कार्यकर्त्यांकडून काय अभिप्रेत आहे हे कळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वेव्हलेंथवरती आपल्याला तुम्हाला आम्हाला यावं लागणार आहे. आणि म्हणून हे येण्याच्या दृष्टिकोनातून तुमची आमची सगळ्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. आज केंद्र सरकार, राज्य सरकार अनेक पद्धतीनं तुमच्या आमच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये जे या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी अभियान राबवलं, आज जगभरामध्ये भारत देशाची प्रतिमा एक समर्थ बलवान अशा पद्धतीचा देश म्हणून निर्माण झाली. त्याचं कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून या ठिकाणी प्रतिमा निर्माण झालेली आहे. अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. अनेक पद्धतीने या देशाच्या विकासासाठी ते आणि त्यांचे सहकारी कामाला लागलेले आहेत. आज तुम्ही आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून काम करतोय. केंद्र सरकार आपलं काम करणार, राज्य सरकार कामाला लागलंय, राज्य सरकार
सरकार केंद्र सरकार काम करत असताना कार्यकर्त्यांनी घरी बसून भाकऱ्या बोलायच्या काय? कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना काय आहेत या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कधी कधी योजनांच्या मध्ये काही राबवत असताना काही अडचणी येतात. आम्हाला एखादी योजना राबवायची आहे पण त्याच्यामध्ये अडचण होते, हे काय सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊन सांगायचं नाही. ही जबाबदारी कार्यकर्त्याची आहे. कार्यकर्त्यांनी ओळखलं पाहिजे की आम्हाला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा विमा काढायचा असेल तर त्याची पॉलिसी काढायला आमच्याकडे पैसे नव्हते. कसं त्या माणसाने पैसे भरावे? आज केवळ 12 रुपयाची पॉलिसी ही तुम्हाला काढता येते, ज्याच्यामध्ये 2 लाख रुपयाचं इन्शुरन्स कव्हर हे तुम्हाला मिळतं. 1 वर्षाचे 12 महिन्याचे 12 रुपये भरा आणि तुम्हाला 1 वर्ष जर कुठली दुर्घटना घडली, आपत्ती आली तर 2 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी मिळतोय. आज अतिशय महत्त्वाकांक्षी लक्ष रमेशजी आपल्यावरती आलेलं आहे. येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं आपल्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या हेरोडकर साहेब 11,000 महिलांचा विमा हा त्या ठिकाणी धाराशिव आपल्याला काढायचा आहे. या दृष्टिकोनातून कर्जत विधानसभा मतदारसंघाने सज्ज झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून कर्जत तालुक्याची किती, खालापूर तालुक्याची किती, खोपोलीचे किती अशी विभागणी करून आपल्याला महिलांचा विमा 11,000 महिलांचा विमा हा त्या ठिकाणी काढायचा आहे. 11,000 गुणिले 12 म्हणजे 1,32,000 रुपये आणि 1,32,000 मध्ये 11,000 महिला या वर्षभरासाठी त्या ठिकाणी विम्याच्या माध्यमातून आरक्षित होतील. याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी नितीनजीनं सांगितलं थोड्याशा काढा, मनोजीनं सांगितलं थोड्याशा काढा, उस्मान साहेबांना सांगितलं थोड्याशा काढा. काही क्रिकेट टुर्नामेंटला प्रत्येक शक्याला काय सिक्सरला देतात तसे इतर इन्शुरन्स द्या. अशा पद्धतीनं आपण आपल्या परिसरामध्ये हा फार्म हाऊसवाला आला, तो फार्म हाऊसवाला आला, त्याला सांगितलं पाहिजे आमच्या परिसरातली ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीमधल्या या महिलांच्या विम्यासाठी तुम्ही थोडं या ठिकाणी योगदान द्या. निश्चितपणाने ते तयार होतील. महासंपर्क अभियान म्हणजे काय आहे? या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून जे लोक नव्याने कार्यकर्ते झालेले आहेत या कार्यकर्त्यांपर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचायचं आहे आणि त्यांना या ठिकाणी स्लीपर्स झोपलेले आहेत गावामध्ये. आम्ही जाऊ उठ रे तेव्हा तरी उठलं पाहिजे असं नाही, तो सातत्याने आलं पाहिजे. गावात कोण कधी येतोय, भाजपचा कार्यकर्ता कधी येतोय, काय भाजपचे कार्यक्रम आहे, केंद्र सरकारचे राज्य सरकारच्या योजना काय आहे याची माहिती घेतली पाहिजे. SMS माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पक्षानं पोहोचलं पाहिजे. हे महासंपर्क अभियान आहे आणि म्हणजे महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोहोचायचं. 6-7 ऑगस्टला रामभाऊ माळगीमध्ये त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचं जिल्हास्तरीय त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर होणार आहे आणि त्याच्यानंतर मग जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर, मग मंडल स्तरावरचं प्रशिक्षण शिबिर, अशा पद्धतीने प्रशिक्षण शिबिर ही आपल्याला घ्यायची ज्याच्या माध्यमातून आपल्याला एका वेव्हलेंथवरती येऊन त्या ठिकाणी काम करता येईल. आणि निश्चितपणानं आपण जेव्हा एका समान पातळीवरती विचार करायला लागू, आपण जेव्हा एका समान पातळीवरती प्रेरित होऊन काम करायला लागू त्यावेळेला या केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपण आणि जनता स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ. नाहीतर सरकार तर काँग्रेसचं पण होतं, सरकार तर राष्ट्रवादीचं पण होतं, पण काँग्रेस सरकार राष्ट्रवादीचं सरकार तिथं केंद्रात काय म्हणतंय, राज्यात काय म्हणतंय आणि प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याला काय मिळतंय, प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी गावामध्ये राहणाऱ्या आमच्या माणसाला काय मिळतंय याचा विचार त्या ठिकाणी पूर्णपणाने त्यांना राबवता आला नाही. तिथपर्यंत त्या योजना त्यांना घेऊन जाता आल्या नाही आणि त्याचा परिणाम असा झाला शासकीय अधिकाऱ्यांनी या योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला. साधा रेशन कार्ड काढायचं असेल तरी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, साधा दाखला तलाठ्याकडे जाऊन घ्यायचा असेल त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. मग या अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही आम्ही पुढे येणार नाही. आज सरकार म्हणून या ठिकाणी आपण जर सत्तेमध्ये आलो आणि गावाचा तलाठी दाखल्यासाठी तुम्हाला 4 वेळा घरी परत पाठवतोय, ग्रामसेवक तुम्हाला परत पाठवतोय, तहसीलदार कार्यालयामध्ये, पोलीस स्टेशन मध्ये जी वाहतूक पूर्वी मिळत होती तीच आता मिळते, फायदा काय होईल? आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा हमी कायदा आणला. या सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून शासनाच्या प्रत्येक विभागाला त्याची सेवा, कुठली सेवा लोकांना देणार आहे, पोलीस स्टेशन आहे, कुठली सेवा देणार आहे लोकांना, तर गुन्हा तुमच्याकडे नोंदवायला माणूस आला, गुन्हा दाखल झाला पाहिजे. किती तासाच्या आत? 24 तासाच्या आत, 48 तासाच्या आत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याची FIR ची कॉपी ही तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिली पाहिजे आणि मग त्याच्यानंतरचा तपास त्यांचा सुरू होणार आहे. त्याच पद्धतीने तहसील कार्यालय कुठल्या सेवा देणार आहे, तुमचं ग्रामपंचायत कार्यालय कुठल्या सेवा देणार आहे. येणाऱ्या 3 महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या कुठल्या सेवा तुम्हाला द्यायच्या
प्रत्येक खात्याला यांनी द्यायच्या सेवा या प्रसिद्ध कराव्या लागतील की या सेवा आम्ही एवढ्या कालावधीमध्ये देऊ. आणि जर येरोडकर साहेबांनी या ठिकाणी एखादा दाखला देण्यासाठी सांगितलं की आम्ही 36 तासामध्ये तो दाखला देऊ आणि त्यांनी तो दाखला दिला नाही तर त्यांच्या विरोधात सुद्धा अपील करायचं. त्या अपील अधिकाऱ्याचं नाव त्याच्यावर त्यांनी सुद्धा दाद नाही दिली तर त्यांच्या वरच्या अपील अधिकाऱ्याचं नाव अशी यादी अलीकडच्या काळामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला प्रसिद्ध झालेली कदाचित पाहायला मिळाली असेल. नगरपालिकेच्या त्यांच्या सेवांच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळात असं पब्लिकेशन उद्योजित आपण केलेलं आहे. अशाच पद्धतीने शासनाची वेगवेगळी खाती किती कालावधीत सेवा देणार याची माहिती द्यायला लागलेली आहे. आता या सेवा त्या ठिकाणी आपल्या गावाच्या नागरिकांना मिळत नाहीये. आपल्या हक्काच्या माणसावरती होत असलेल्या अन्यायाला आपण मूकपणानं समर्थन देतोय आणि मग सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण शेजाऱ्यांवरती गाववाल्यांवरती होणाऱ्या अन्यायाचं मूकपणानं समर्थन जर केलं तर तो कार्यकर्ता तुमच्याजवळ कधीच येणार नाही. भारतीय जनता पक्ष म्हणून आपण कधीच बळकट होऊ शकणार नाही आणि म्हणून आज कार्यकर्ते म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे. या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपण एक धागा या ठिकाणी विणत चाललेलो आहे आणि महासंपर्क अभियानाचं जाळं हे आपल्याला जसं कर्जत तालुक्यात आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यामध्ये देशाच्या सगळ्या या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून 10 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष आपण त्या ठिकाणी गाठलंय. हे सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी जेव्हा कार्यक्रमाला लागतील सदस्यांचे जेव्हा कार्यकर्ते होतील त्यावेळेला या देशामध्ये केंद्र सरकारने राबवलेली प्रत्येक योजना ही शेवटपर्यंत राबवली जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सज्ज झालं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याचं काय मागणं असू शकतं जुन्या लोकांकडून म्हणजे सर त्याचं मागणं एवढंच असणार आहे की आम्ही ज्या वेळेला धावू त्या वेळेला तुम्ही आमच्याबरोबर धावलं पाहिजे. आम्ही ज्या वेळेला कुठल्या चांगल्या मुद्द्यासाठी संघर्ष करू तुम्ही आमच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला आम्ही एखादी चांगली गोष्ट करू एखादा तरी शाबासकीचा त्या ठिकाणी हात तुम्ही आमच्या पाठीवर लावला पाहिजे ही त्यांची मागणी आहे. आणि ज्या वेळेला या येणाऱ्या लोकांना सगळ्यांना आपण या ठिकाणी सन्मानानं वागवणार आहोत यांना या ठिकाणी प्रोत्साहित करणार आहोत तेव्हा आपल्यापासून दूर असलेला माणूस म्हणेल जशा पद्धतीने यांना या ठिकाणी प्रोत्साहित केलं जाते. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये प्रवाहित करण्यासाठी यांना सहभागी करून घेतलं जात आहे. उद्या आम्हाला सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं तीच सन्मानाची वागणूक मिळेल आणि म्हणून नवीन लोक भारतीय जनता पक्षाकडे यायला सुरुवात होईल. पण याच्या पुढच्या बैठका या त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झाल्या नसली जमली 200 जण जातील आपल्याला 50 जण जमली जातील पण 50 जणांना आम्ही आमची भाषा ऐकवायची आम्ही तेच या ठिकाणी सन्मान आणि या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सतत सांगत राहायचं. त्यापेक्षा त्यांना काय बोलायचं त्यांच्या अडचणी काय त्या ऐकून घेऊया. एखाद्याचा रस्ता वर्षानुवर्ष अडलेला आहे एखाद्या गावामध्ये सरकारी अधिकारी यायला तयार नाही प्राथमिक शाळेचे शिक्षकच त्या ठिकाणी येत नाही गावडीचं वाटप नीटपणानं होत नाहीये त्या लोकांकडे जाऊन त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. आपण त्यांचं ऐकून घ्यावं आणि आपण पुढे जाऊन त्याच्यावरती कारवाई करावी. अशा पद्धतीने भविष्य काळामध्ये बैठका त्या निश्चितपणाने आपण घेऊया. आज निश्चितपणाने आपण सगळी मंडळी इथे एकत्रित झालोय ही भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवावी म्हणून आणि म्हणून ही भारतीय जनता पक्षाची ताकद भविष्य काळामध्ये अधिकाधिक वाढती राहावी या दृष्टिकोनातून माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता जो आपल्यातच वयाचा आहे माझ्यावरती जबाबदारी आहे. मला या ठिकाणी मनापासून एक अभिमान आहे. मला या ठिकाणी मनापासून भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करायचं की पनवेलचा टोळचा एक मुद्दा की ज्याच्या आधारावरती काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही असं मी जाहीर केलं. भारतीय जनता पक्षाच्या कडून त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली गेली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटलांची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी झाली होती पण त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमदार आहे म्हणून संधी द्यायची संधी दिली गेली. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा नव्या पक्षामध्ये येणाऱ्या ताकदीचं सातत्याने स्वागत करत आलेला आहे हे तुमचंही सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत केल्याशिवाय नाही. आज पाणेगावामध्ये शाखा आपण या ठिकाणी नव्यानं स्थापन केली कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीचं स्वागत केलं. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून होऊ शकलेला आहे. एक 650 मीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आपल्याकडून आलेला आहे. या जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या मदतीनं निश्चितपणानं काँक्रिटीकरणाचा प्रस्तावाला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं आपल्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावाच्या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या
म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. या पद्धतीनं कामाच्या वेळेला वागलं पाहिजे. मानाच्या वेळेला नाही वागलं चालेल. कामाच्या वेळेला मी बाजूला बसून राहील आणि कोणीतरी दुसरा येऊन ते काम करेल नाही. आज जर मला मनापासून वाटत असेल की भारतीय जनता पक्ष कामाला लागला पाहिजे तर तुम्ही कामाला लागलं पाहिजे आणि तुम्ही आणि आम्ही मिळून जेव्हा काम करू तेव्हा खऱ्या अर्थानं त्या तालुक्यामधला भारतीय जनता पक्ष मजबूत होणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया.